रामकृष्ण हरी माऊली. कसे आहात सगळे? मी वैष्णवी डोंबे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. 1008 शिवलिंग तुम्ही कधी एका जागेवर बघितलेत का? नाही ना? चला मी तुम्हाला दाखवते. मी आज एक अशा ठिकाणी जाणार आहे, तेथे एकाच ठिकाणी 1008 शिवलिंग आहेत. पंढरपूरपासून 77 किलोमीटरवर असलेले सोलापूर अक्कलकोट हायवेवरून जात असताना हायवेच्या उजव्या बाजूला अगदी रोड टच हे मंदिर आहे. हे आहे श्री पंचमुखी परमेश्वर मंदिर, म्हणजेच श्री वीर तपस्वी महाराजांचे मंदिर. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे काळ्या पाषाणापासून तब्बल 1008 एकसारख्या आकाराचे शिवलिंग स्थापन करण्यात आले आहे. हे जे मंदिराचे गोपुर आहे ते 108 फूट उंचीचे आहे. मंदिराकडे जात असताना मस्त दोन्ही बाजूनी झाडांची बाग आहे. ह्या मंदिराचा परिसर सुद्धा खूप मोठा आहे. हे आहे वीर तपस्वी मंदिर. या मंदिराचे बांधकाम खूप सुंदर केलेले आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर खूप प्रसन्न वाटते. लिंगायत श्री तपोदत्त योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या संकल्पपूर्तीसाठी या मंदिराची स्थापना केलेली आहे. मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये सुद्धा भव्य असे शिवलिंग आहे आणि श्री वीर तपस्वी महाराजांची मूर्ती देखील आहे. गाभाऱ्याच्या बाजूने सर्व देवी देवतांच्या मूर्ती आहेत. सोलापूर गावचे सिद्धेश्वर महाराज, तसेच दुर्गा माता, शंकर पार्वती, श्री गणेश, श्री कृष्ण, स्वामी समर्थ, साई महाराज, हनुमान, सरस्वती, बालाजी, दत्त महाराज तसेच इतर भरपूर देवदेवतांच्या मूर्ती आहेत. इथेच आपल्याला 12 ज्योतिर्लिंगाचे पण दर्शन होते. श्री सोमनाथ, श्री मल्लिकार्जुन, श्री महाकालेश्वर, श्री भमलेश्वर, श्री वैजनाथ, श्री भीमाशंकर, श्री रामेश्वर, श्री नागनाथ, श्री विश्वनाथ, श्री त्र्यंबकेश्वर, श्री केदारनाथ, श्री घृणेश्वर अशा 12 ज्योतिर्लिंगाचे दर्शन आपल्याला होते. मंदिराचे दर्शन झाल्यावर 1008 शिवलिंगाचे दर्शन आपल्याला होते. पहिल्यांदा आपल्याला एक भव्य अशा नंदीचे दर्शन होते. नंदीची मूर्ती खूप रेखीव आहे. तेथून पुढे गेल्यावर पंचमुखी साप आहेत. सापाच्या मधल्या मुखातून आपल्याला प्रवेश करून आत जायचे आहे. ह्याची रचना अशी आहे, शिवलिंगास वेटोळे घातलेल्या सर्पाच्या शरीरातून प्रवेश करून प्रदक्षिणा घालत 1008 शिवलिंगाचे दर्शन घेता येईल. आत गेल्यावर आपल्याला 1008 शिवलिंगाचे दर्शन होते. मध्यभागी काळ्या पाषाणापासून तयार केलेले भव्य असे शिवलिंग आहे आणि शिवलिंगामधून श्री वीर तपस्वी महाराजांची आलेली मूर्ती आहे. रोडवरून ही मूर्ती आपल्याला सहज दिसू शकते. खूप सुंदर अशा कल्पनेतून स्थापन केलेले हे मंदिर आहे. तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.